नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 8 ओवी क्रमांक 31 ते 60 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 31. तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच, जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळवनिया. याचा अर्थ त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व खोटे असून खरोखर पाहू गेले असता जे होत नाही व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन रूपाला आणतात. ओवी क्रमांक 32. भूता ते अधिकरुणी असे, मग भूत संयोगे तरी दिसे, जे वियोगा वेळे भ्रंशे नामरूपाधिक. याचा अर्थ जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते त्यांच्याच संयोगाने दृष्टीस पडते व विनाशकाली लय पावते असे जे नावरूप. ओवी क्रमांक 33. तया ते अधिभूत म्हणजे, मग अधिदैव पुरुष जाणिजे, जेने प्रकृतीचे भोगीजे उपार्जिले. याचा अर्थ त्याला अधिभूत असे म्हणतात. मग अधिदैवत म्हणजे जीव असे समजावे, जो प्रकृतीने उत्पन्न केलेल्या भोगांचा उपभोग घेतो. ओवी क्रमांक 34. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा. याचा अर्थ जो बुद्धीचा दृष्टा, इंद्र रूप देशाचा अधिपती व शरीराच्या अंतकाली मनोरथ रूप पक्षाच्या विसावा घेण्याचा वृक्ष. ओवी क्रमांक 35. जो परमात्माची परी दुसरा, जो अहंकार निद्रा निदसुरा, मनोनिया स्वप्नीची या ओरबारा संतोषेशिने. याचा अर्थ जो प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे, परंतु अहंकार रूप निद्रेत निजल्यामुळे ज्याला स्वप्नाच्या खटपटीने संतोष व सीनही होतो. ओवी क्रमांक 36. जीव येणे नावे, जया ते आळवी जे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. याचा अर्थ आणि ज्याला सहजच जीव असे म्हणतात व जो पंचभूतात्मक शरीराची मुख्य देवता आहे त्याला अधिदैवत म्हणतात. ओवी क्रमांक 37. आता येचे शरीरग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञोयेतगामी पंडुकुमरा. याचा अर्थ आता पंडुकुमरा याच शरीररूप गावात जो शारीरिक उपाधींचा लय करीतो तो अधियज्ञ मी होय. ओवी क्रमांक 38. येर अधिदैवाधिभूत, तेही मीची कीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत, ते काय साके नोहे. याचा अर्थ एरवी अधिदैव व अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे, परंतु उत्तम कासाचे सोने हिनकटाला मिळवल्यावर ते डाकलग होत नाही का. ओवी क्रमांक 39. तरी ते पंधरे पण न मिळे, आणि किडाळाची याही अंशान मिळे, परी जवसे तयाचे नि मिळे, तव सांकेची म्हणजे. याचा अर्थ तथापि त्याचा उत्तमपणा कमी होत नाही व ते हिनकटही होत नाही, परंतु जोपर्यंत त्याच्याशी एकत्र असते तोपर्यंत त्याला डाकलगच म्हणतात. ओवी क्रमांक 40. तैसे अधिभूतादी आगवे, हे अविद्येचे नि पालवे, झाकले तव मानावे वेगळे ऐसे. याचा अर्थ त्याचप्रमाणे अधिभूतादी हे सर्व अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकले आहेत तोपर्यंत वेगळे मानले पाहिजेत. ओवी क्रमांक 41. तेची अविद्येची जवनिका फिटे, मग भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. याचा अर्थ तोच अज्ञानाचा पदर गेल्यामुळे भेदभाव नष्ट झाला, मग त्यांची आटणी करू म्हटले तर ती मूळची काय दोन होती. ओवी क्रमांक 42. पैकेशांच्या गुंडाळा, वरी ठेविली स्फटिक शिळा, ते वरी पाहिजे डोळा, तव भेदली गमती.
याचा अर्थ असे पहा की केसांची गुंडाळी करून त्याचवर स्फटिकांची शिळा ठेवल्यावर ती वरच्या दृष्टीने पाहू गेले असता जशी भंगलेली दिसते. ओवी क्रमांक 43. पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेनो जाहाले तरी डाक देऊनी सांदिले चिळे ते काही. याचा अर्थ पाठीमागून ते केस एका बाजूस केल्यावर तिच्या चिरा कोठे गेल्या हे समजत नाही, म्हणून ती शिळा डाक लावून जोडली आहे का. ओवी क्रमांक 44. ना ते अखंडची आयती परिसंगे भिन्न गमली होती ते सारिली या मागवती जैसी का तैसी. याचा अर्थ नाही तर ती मूळची अखंडच होती, परंतु केसांच्या संगतीने भंगलेली भासत होती. नंतर ते केस एका बाजूस केल्यावर ती शिळा जशी होती तशीच दिसते. ओवी क्रमांक 45. तेवीची अहंभाव जाये तरी ऐक्य ते आधीची आहे हेची साचे जेथ होय तो अधियज्ञुमी. याचा अर्थ त्याचप्रमाणे अहंभाव नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मूळचेच आहे व हे ऐक्य जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच. ओवी क्रमांक 46. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुणी. याचा अर्थ हे पहा, जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहेत म्हणून आम्ही पूर्वी म्हणजे 4थ्या अध्यायात तुला सांगितले तोच हा अधियज्ञ होय. ओवी क्रमांक 47. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा परी उघड करुणी पांडवा दावी जत असे. याचा अर्थ हा सर्व जीवांचा विसावा असून ब्रह्मसुखाचा ठेवा आहे, पण अर्जुना तुला तो स्पष्ट करून सांगतो. ओवी क्रमांक 48. पहिली या वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती विषय द्रव्याची या आहुती देऊनिया. याचा अर्थ प्रथम वैराग्य रूप इंधनाच्या पूर्णतेने इंद्रिय रूप अग्नी पेटवून त्यात विषय रूप द्रव्याची आहुती देतात. ओवी क्रमांक 49. मग वज्रासनतेची उर्वी शोधुनी आधार मुद्रा बरवी वेदिका रचे मांडवी शरीराच्या. याचा अर्थ मग वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून शरीर रूपी मांडवामध्ये मूळ बंध मुद्रेचा ओटा करीतात. ओवी क्रमांक 50. तेथ संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे नी पवाडे यजी जती उदंडे युक्ती घोषे. याचा अर्थ त्या ठिकाणी इंद्रिय निग्रह रूप अग्नीच्या कुंडात इंद्रिय रूप होम द्रव्य घालून योग मंत्राने हवन करीतात. ओवी क्रमांक 51. मग मन प्राण संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमू येणे संतोष विजय निर्धूमू ज्ञानानळू. याचा अर्थ मग मन व प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी इने धुराशिवाय निर्दोष जो ज्ञानाग्नी त्याचा संतोष करीतात. ओवी क्रमांक 52. ऐसेनी हे सगळं ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. याचा अर्थ याप्रमाणे हे साहित्य ज्ञानात अर्पण करून मग ते ज्ञान ब्रह्मात लय पावते, नंतर निवळ जे ब्रह्म तेच एकटे उरते. ओवी क्रमांक 53. तवा नावगा अधियज्ञू ऐसे बोलेला जव सर्वज्ञू तव अर्जुन अतिप्राज्ञू तया पातले ते. याचा अर्थ त्यालाच अधियज्ञ म्हणजे ब्रह्मत म्हणावे असे ज्या वेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण म्हणतात तोच महाबुद्धिवान अशा अर्जुनाच्या ध्यानात आले. ओवी क्रमांक 54. हे जाणूनी म्हणितले देवे पार्था परिसतू आहासी बरवे या कृष्णाची या बोलासवे येरू सुखाचा जाहला. याचा अर्थ अर्जुनाला ब्रह्म समजले असे देवांनी जाणून ते म्हणाले तू फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन आनंदित झाला. ओवी क्रमांक 55.
देखा बालकाची या धनी धाईजे, का शिष्याचे नि झालेपणे होईजे, हे सद्गुरूची ऐकलेनी जाणीजे, का प्रसवती याचा अर्थ पहा की तान्ह्या मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे हे एक आई किंवा सद्गुरूच जाणतात. ओवी क्रमांक 56. म्हणून सात्विक भावांची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समातसे परी बुद्धी सावरुणी देवे. याचा अर्थ म्हणून अर्जुनाच्या पूर्वीच श्रीकृष्णाच्या अंगी अष्ट सात्विक भाव उत्पन्न होऊन मावेनातसे झाले, परंतु देवांनी बुद्धी आवरली. ओवी क्रमांक 57. मग पिकलिया सुखाचा परिमळू, की निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला. याचा अर्थ पूर्णतेच पावलेल्या सुखाच्या सुगंधाप्रमाणे किंवा शांत झालेल्या अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि सरळ असे बोल ते बोलू लागले. ओवी क्रमांक 58. म्हणे परिसने यांची या राया, ऐके बापा धनंजया, ऐसे जळो सरले या माया, तेथ जाळीते तेही जळे. याचा अर्थ मग म्हणतात, श्रवण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना, ऐक बाबा रे, माया जळून गेली म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही जळून जाते. ओवी क्रमांक 59. ते आत्ताची सांगितले होते, अगा आदी यज्ञ म्हणितला जयाते, जे आदींची तयाज माते जानोनी अंती. याचा अर्थ अरे आत्ताच मी ज्याला आदियज्ञ म्हणून सांगितले होते ते मला जे अगोदर व प्राणांत समयीही जाणतात. ओवी क्रमांक 60. ते देह झोल ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी, जैसा मठ गगना भरुणी गगनीची आसे. याचा अर्थ ते देहाला मिथ्या मानून स्वतःचे ठिकाणीच ब्रह्मरूप होतात, ज्याप्रमाणे एखादे घर आकाशाने भरून आकाशातच असते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.